स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडिया अलॉंग रियल पॉवर ऑफ फिटनेसच्या स्टेट लेवल सीझन 8 चॅम्पियनशिप 2026 संपन्न. स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडिया अलॉंग रियल पॉवर ऑफ फिटनेसच्या माध्यमातून आणि आकाश बोराडे यांच्या अथक प्रयत्नातून समर डान्स कॅम्प 2026 आणि स्टेट लेवल डान्स चॅम्पियनशिप सीझन 8 2026 पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवन इंद्रकुंड पंचवटी नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. महाराष्ट्रभरातून 150 ते 200 डान्स स्पर्धकांनी सहभाग घेऊन उपस्थित नाशिककरांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ग्रँड फिनालेला राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलाब पुष्प सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आकाश बोराडे यांच्या राजा शिवछत्रपतीच्या ग्रुप डान्सने उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांनी सोलो कॅटेगरी, ग्रुप डान्स, साल्सा आणि भारतीय संस्कृतीचे नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध डान्सर दीपक हुलसुरे, पूजा कुलकर्णी आणि ब्रेक डान्सर मुन्ना सर यांनी अचूकपणे डान्स स्पर्धांचे परीक्षण करून निवड केली. पारदर्शकपणे निवड झालेल्या स्टेट लेवल डान्स चॅम्पियनशिपचे सोलो कॅटेगरीचे प्रथम क्रमांकाचे विनर सुपर डान्सर प्रेम अहिरे मालेगावकर, तर द्वितीय समीर मकवाने मुंबईकर, तृतीय शिवमेघा श्याम आणि तेजस्विनी पगारे यांनी मिळवले, तर ग्रुप डान्समध्ये पहिले पारितोषिक द ड्रीम क्रो जळगावकर, द्वितीय ग्रुप लोकल स्कॉट मुंबई आणि तृतीय क्रमांक इनोव्हेशन डान्स ग्रुप नाशिकने डान्स फिनाले ट्रॉफी मिळवली. विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन तसेच प्रत्येक सहभागी डान्स स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आकाश मंदाताई यशवंत बोराडे यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेल्या सीझन 8 ग्रँड फिनालेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ही ग्रँड फिनाले व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी ओनर ऑफ रियल पॉवर ऑफ फिटनेसचे संचालक दीपक वाघ, अभिनव आदर्श मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला भालके, मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची विनर अस्मिता गाडेकर, मातोश्री क्लासेसचे संचालक विजय सावकार, सनी तपासे, प्रदीप भुरळ, महेंद्र ठाकूर यांच्यासह डान्स स्पर्धक आणि उपस्थित प्रेक्षक यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. पत्थरे घडले स्वर्गीय लेणे स्त्री देहा पण कामाच्या ओझ्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले नाही आणि आज तो क्षण आला जो आकाशसाठी खूप महत्त्वाचा आहे. आकाश हा माझा अगदी
मुलासारखाच आहे. प्रत्येक वेळेला त्याला कुठलीही गोष्ट सांगितली आणि त्यांनी केली नाही, रागवणं असो, ओरडणं असो, प्रेमाने समजावणं असो, आकाश हा त्याचं काम प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि विश्वासाने करणं हे निश्चित होतं. आणि याचा अनुभव मला गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्याच्यावर सगळी जबाबदारी सोपवली होती ह्या कार्यक्रमाची आणि त्यांनी ती अगदी धूमधडाक्यात पाऊस असताना सुद्धा ती कार्यक्रमामध्ये त्यांनी ती खूप आत्मीयतेने निभावली. आणि त्याच्यासाठी मी आजही खरंच खूप धन्यवाद देते त्याला. आणि आकाश, तू असाच पुढे जा. माझे आशीर्वाद आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुला नक्कीच लाभदायक असतील आणि शेवटपर्यंत आमची प्रेरणा, आमचे शुभ आशीर्वाद तुला नक्कीच प्रेरणा राहतील आणि तू खूप मोठा हो. नाशिकच नाही, संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतभर तुझं नाव हो, ही अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवते. या तीर्थक्षेत्र पंडित पलुसकर या सभागृहात प्रथमच या वर्षात स्काय डान्स स्टेट लेवल डान्स कॉम्पिटिशनची सुरुवात होती आहे. माझे बंधू आकाश यांनी आमच्यावर जबाबदारी दिली ती आम्ही ती परीक्षा नात्याने पार पाडली आणि ह्या स्पर्धेला मुंबई, पुणे, हैदराबाद, जळगाव भरपूर ठिकाणाहून चांगले स्पर्धक आले आणि खरंच माझ्या मते पुढच्या वेळेस आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा घडायला लागेल आणि तुम्ही आले. माझे भाऊ दीपक हलसुरे सर, पूजा मॅम व सचिन सर, पॅरिस सर, तमाम कलाकार हे आले आणि यांच्यामुळं कार्यक्रम खूप चांगला होणार आहे. त्यांचं परीक्षण पण खूप सुंदरतेने होणार आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, आमच्या ह्या कलाकारांना आहे आणि आजचं चॅम्पियनशिप खूप मोठ्या प्रमाणात होईल अशी गावी देतो आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि स्काय युनायटेड तर्फे तुमचं अभिनंदन. धन्यवाद. व्यासपीठावर सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. मला असं काही सुचतच नाही की बोलायचं. आकाश हे सर्व बघून मला म्हणजे खूप कौतुक वाटतं की जो मुलगा जो आज फुलेनगरमध्ये किंवा ह्या एरियात राहणारा एवढं मोठं काम करू शकतो, तर मी आज हे बघूनच माझं खूप कौतुक वाटतं. आणि तो आज 10वीमध्ये त्याची कुठली कंडिशन होते हे मला माहीत आहे. त्याची परिस्थिती इतकी नाजूक होती, त्या परिस्थितीत त्याने आज इतका मोठं विश्व उभारलंय हे मी आजच प्रथम बघितलं आणि मला या बघूनच मला खूप आनंद वाटला की याच्यामध्ये काहीतरी गुण होते आणि त्याने ते आत्मसात करून पुढे जाण्याचा खूप मोठा कौल आहे. आणि तो इतका प्रामाणिक आहे की कोणी जे जे काम सांगितलं असेल किंवा माझं जे जे काम असेल किंवा गरीब विद्यार्थ्यांना त्याने आता माझ्याकडे भरपूर लोकांना त्याने क्लासेस लावून स्वतः फी भरून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. असंच आता एक विद्यार्थी आहे आलेला तिथे वाघ नावाचा, तो आता 70.5% मिळून तो आता माझ्या क्लासमध्ये चांगला प्रकारे 10वीत उत्तीर्ण झाला आहे. अशा बहुतेक लोकांचं त्याने सर्व शिक्षण काय कुठल्या अडचणी सगळ्या दूर केल्या आहे. आज तो म्हणजे एक समाजसेवक म्हणून ओळखला जाईल असं मला वाटतं आणि त्याची अशीच प्रगती हो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वात धन्यवाद. भावेश हिरे, DNA महाराष्ट्र न्यूज, नाशिक.